लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तेलवाडी येथे नवरात्रोत्सवात देवीची अखंड ज्योत प्रज्वलित। नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी अखंड ज्योतीचे आगमन झाल्याने तेलवाडी गावात सणासुदीचे वातावरण। नवरात्र व घटस्थापना निमित्त तेलवाडी गावात कोल्हापूर देवी इथून आणलेल्या अखंड ज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर नाचत गावकऱ्यांनी देवी मातेची अखंड ज्योत गावात आणली। नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्याची परंपरा आहे। ही ज्योत 9 दिवस अखंड तेवत राहते आणि श्रद्धा, आस्था व सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते। या ज्योतीमुळे घरातील अंधकार दूर होऊन समृद्धी, सौख्य व प्रगती प्राप्त होते असे मानले जाते। तेलवाडीतील अक्षय मापारी, श्रीकांत मापारी, प्रवीण मापारी, ऋषी मापारी, प्रमोद मापारी, सोमनाथ कबाडी, संदीप गायकवाड, कृष्णा दुकळे, विठ्ठल वाघ, विवेक गवळी, सागर खरात, सूरज खरात, विशाल मोरे, गोरख आवटे, दत्तात्रय कदम, अमोल गायकवाड आदी गावकऱ्यांनी मिळून ही परंपरा जपली। दिनांक 17 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करण्यात आली। त्यानंतर 5 दिवस पायी यात्रा करत आळीपाळीने हातात ज्योत घेऊन कोल्हापूर ते तेलवाडी तालुका पैठण हा प्रवास पूर्ण करण्यात आला। गावाच्या सीमेपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत महिलांसह लहान थोर नागरिकांनी उत्साहाने नृत्य करत आनंदोत्सव साजरा करत ही अखंड ज्योत गावात आणली। नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी अखंड ज्योतीचे आगमन झाल्याने तेलवाडी गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे। जय माता दी, जय माता दी। आपण ही ज्योत कुठून आणली? आम्ही ही ज्योत कोल्हापूरवरून आणली। आपल्या गावाचं नाव काय? तेलवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि किती वर्षासाठी करून आले तुम्ही? आता आम्ही 5 वर्षासाठी करत आहोत आणि इथून पुढे पण असं चालूच राहणार। जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.